लातूरमध्ये प्रमाणपत्र वाटपाचा कॅम्प सुरू झालेला आहे। सरकारकडून तातडीने हालचाली सध्या बघायला मिळतात। 54 लाख कुणबी लोकांना प्रमाणपत्र वाटण्याची सुरुवात झालेली आहे। एकूण नोंदी सापडलेल्या आहेत, त्याचा आकडा आहे राज्यभरातला 54 लाख आणि 54 लाख नोंदी सापडल्यानंतर आता कुणबी प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। सगळ्यात पहिल्यांदा लातूरमध्ये हा कॅम्प लावण्यात आलेला आहे, जिथे कुणबी प्रमाणपत्र वाटली जात आहेत। या प्रमाणपत्रांचा आणि या नोंदींचा सगळे सोयऱ्यांना सुद्धा लाभ व्हावा ही मनोज जरांगे यांची भूमिका आहे, तशी मागणी आहे। आणि जर तशा पद्धतीने सरकारने 20 तारखेच्या ते वाटप केलं तर मुंबईत आम्ही गुलाल घेऊन येऊ आणि सरकारवर जोर, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। आणि आता राज्य सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर जोरदार हालचाली बघायला मिळत आहेत। पुरावे मिळालेल्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या असे आदेश सरकारकडून देण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर सरकारची प्रशासनाची धावाधाव बघायला मिळत आहे। महसूल विभागाने अप्पर मुख्य सचिवांना सर्व आदेश दिलेले आहेत। महसूल विभागाला शिंदे समितीला एकूण 54 लाख कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत आणि त्या नोंदींच्या आधारे आता प्रमाणपत्रांचं वाटप होणार आहे। गावागावात दवंडी देखील पेटवली जाईल अशी बच्चू कडूंनी माहिती दिली आणि ग्रामपंचायतीच्या भिंतींवर सुद्धा ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांची एक यादी लावली जाईल अशी माहिती बच्चू कडूंनी दिली आहे। लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यामध्ये जे 15 गावं आहेत त्या गावामध्ये कुणबी मराठा या जातीची नोंदी आढळलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं शिबिर घेण्यात येते या 15 गावामध्ये आणि तिथे जे कागदपत्र आहेत ती तपासणी करून त्याची माहिती लोकांपर्यंत दिली चालली आहे। शिबिरामध्ये नेमकं काय आता चालू आहे प्रोसेस? मराठवाड्यामध्ये कुणबी नोंदी शोधण्यासाठी माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आणि गेल्या 3 महिन्यापासून आपण लातूर तालुक्यामध्ये कुणबी नोंदी शोधण्यासाठी आपले शासनाचे जे वेगवेगळे विभाग आहेत त्यांचे अभिलेख तपासले। तर आज रोजी लातूर तालुक्यामध्ये 15 गावांमध्ये आपल्याला ह्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत। तर लोकांना ही माहिती मिळावी की आपल्या गावामध्ये कोणाच्या नोंदी सापडलेल्या आहेत। तर ह्याच्यासाठी आपण यापूर्वी दवंडी देऊन किंवा तलाठ्यामार्फत आपण ह्या नोंदींचे जे काही NICच्या आपल्या वेबसाईटवर आपण हे पब्लिश केलेलं आहे, परंतु ग्रामीण भाग आहे, शेतकरी आपले सगळे वर्ग आहेत, तर त्यांना हे वेबसाईट वगैरे माहिती नसतं। तर त्यांना सोप्या भाषेमध्ये ह्या नोंदी कुणाच्या आहेत आणि आपल्याला जर कुणबी प्रमाणपत्र काढायचं असेल तर त्यासाठी कोणते कागदपत्र आवश्यक आहे। मुख्यतः अडचण येत आहे की लोकांना ही माहिती नाही आणि त्यामुळे ते अर्ज करत नाही। तर आजचा ही जी आमची एक सभा होती की हे सगळे लोकांना जनजागृती की मांजरी गावामध्ये 16 नोंदी सापडलेल्या आहेत, त्याच्यामध्ये 10 आडनावं आहेत। तर त्यांना म्हणजे ज्या आडनावाचे ह्या लोकांना माहिती व्हावं आणि ते पण स्वतः आपले कोण वंशज आहेत त्यासाठी कोणते कागदपत्र शोधले पाहिजे। जसं खासरा पाहणी असेल, आमचं महसूल विभागाचं पाहणीपत्रक आहे किंवा मोजणी विभागाचे पण काही प्रतिबुक पक्का बुक आहेत। तर ह्याच्यामध्ये ते आपले जी नोंद सापडलेली आहे तर त्याचं काही त्यांना लिंकिंग मिळून त्यांचे वारस आज त्यांना खात्री होईल की आपल्या ह्या घरात एक कुणबी नोंद म्हणजे सापडली आहे आणि मग त्यासाठी अर्ज देण्यासाठी आम्ही आज ग्रामपंचायतीला पण अर्ज उपलब्ध करून देऊन त्यांना काय काय कागदपत्र द्यायचेत ह्याचं पण आम्ही त्यांना पॅम्पलेट उपलब्ध करून दिलेले। आज मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत। तर मला खात्री आहे की जास्तीत जास्त ज्या नोंदी सापडल्यात त्यातले अर्ज म्हणजे आमच्याकडे येऊन आम्ही त्यांना प्रमाणपत्र लवकरात लवकर देऊ। आता हे निजाम काळातली जे गाव आहेत, बऱ्याचशा नोंदी ह्या निजाम काळातल्या आहेत, तर त्या अनुषंगानं प्रशासन काय काम करतं? निजामकालीन म्हणजे 1948 पूर्वीच्या ज्या नोंदी आहेत तर महसूल विभागामध्ये आता 9 प्रकारचे अभिलेख आहेत। तर ते प्रत्येक गावचे ज्या गावांचे आज उपलब्ध आहेत ते आम्ही आमचे पूर्ण टीम आहे, तलाठी मंडळ अधिकारी यांच्यामार्फत आम्ही त्याचं पूर्ण रेकॉर्ड शोधलेला आहे। आमचा मेन इश्यू होता की हे मराठीमध्ये काही अभिलेख नव्हते, मोडी आणि उर्दूमध्ये होते, तर ते सुद्धा आम्ही ट्रान्सलेटरच्या मार्फत ट्रान्सलेट करून, म्हणजे पूर्वी इथं निजामकालीन असल्यामुळे ती भाषा मेनली काही डॉक्युमेंट्सच्या बाबतीत मोडी आहे आणि उर्दू पण आहे, फारशी पण आहे। तर ते ट्रान्सलेट करून त्याचं आम्ही ट्रान्सलेशन कॉपी करून पूर्णपणे शोधलेलं आहे आणि ही प्रक्रिया अजूनही आता लोकांना पण आम्ही आवाहन केलं, कधी लोकांच्या घरी ते डॉक्युमेंट सापडू शकतात, तर त्याचा पण आधार घेऊन आम्ही ते त्यांना जमा करण्याबाबत कळवलेलं आहे। 15 गावं आहेत तालुक्यात, टोटल गावं 124 आहेत। पण आता 15 गावात आता गावांमध्ये नोंदी बाकी त्या गावांचे रेकॉर्ड आहेत, परंतु कुणबी हा शब्द फक्त 15 गावात, बाकी म्हणजे जातीचे कॉलम असलेले बाकी मराठा म्हणून काही ठिकाणी नोंदी आहेत, काही ठिकाणी धनगर, पण कुणबी नोंदी सापडलेल्या आज रोजी 15 गावं आहेत। असं कुणबी नोंदी सापडलेले जे 15 गाव आहेत त्या गावामध्ये शिबिर घेऊन प्रमाणपत्र कशा पद्धतीने काढण्याचं कागदपत्राची पूर्तता करावी याचं मार्गदर्शन सध्या शिबिर घेऊन या 15 गावामध्ये सुरू आहे।
निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, मांजरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.